करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचं आजचं 140वं सत्र. याच्यामध्ये करिअर आणि स्पर्धा यामधला एक महत्वाचा भाग आपण आज बघणार आहोत, जो आहे ऑफिस पॉलिटिक्स आणि व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनलिझम. आपण आतापर्यंत म्हणजे कालच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी एक भाग बघितला, तो होता प्राइसिंग कसं ठरवायचं. आणि आज आपण चर्चा करणार आहोत की ऑफिस पॉलिटिक्स कशी हाताळायची. म्हणजे आता तुम्ही जे विद्यार्थी शिकत आहात किंवा काही शिकत असताना काम करतायत किंवा शिकल्यानंतर बाहेर पडून तुम्ही काम करायला सुरुवात करणार आहात, जॉब करायला सुरुवात करणार आहात, तुमच्या प्रोफेशनल लाईफला सुरुवात करणार आहात, तर तिथं गेल्यानंतर हा एक मोठा इश्यू म्हणजे आता कॉर्पोरेट मजदूर नावाचा एक शब्द रूढ होऊ पाहतोय. सगळीकडे बोललं जाते की कॉर्पोरेटमध्ये जॉब करणं नाही, कॉर्पोरेट मजदुरी करणं असं म्हटलं जातं. आणि मग ते आलं की तिथं मग या ठिकाणी बऱ्याच वेळेला पॉलिटिक्स देखील बघायला मिळतात, ऑफिस पॉलिटिक्स. आणि याच्यावर चांगल्या कोटी किंवा चांगल्या पद्धतीचं मार्मिक भाष्य जे आहे ते कॉर्पोरेट बाबा म्हणून एक या ठिकाणी कॅरेक्टर आहे. ती व्यक्ती सातत्याने वेगळ्या पद्धतीचं गोष्टी, त्यातल्या संकल्पना मांडत असते. तुम्ही जर सोशल मीडियावर त्याला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर आता नेमकं ऑफिस पॉलिटिक्स मधल्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, का कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं आहे हे लक्षात घ्या. काय होतं की तुम्ही प्रचंड मेहनत करत असता, तुम्ही तुमचं दिलेलं काम करत असता, प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या पदाला न्याय देत असता, पण तुम्हाला असं समोरासमोर जाणवतं की आपण एवढं सगळं करून देखील काहीच न करणारी आणि फक्त बॉसच्या जवळ असणारी, त्याची या ठिकाणी चमचेगिरी करणारी असा शब्द आपण वापरतो, ती व्यक्ती सातत्याने पुढे चालली आणि मला काहीच या ठिकाणी हाताला लागत नाही. आणि मग थोडंसं वेगळे प्रकार चालू होतात. मग त्याच्यामध्ये द्वेष करणं असू दे, एकमेकाला मागं खेचणं असू दे, असे प्रकार चालू होतात. ऑफिस पॉलिटिक्समध्ये बॉसच्या जवळ आपण काय बोलतो या लक्षात, किंवा तुमच्या पाठीमागं बॉस तुमच्याबद्दल काय बोलतो, या गोष्टी फार मॅटर करत असतात हे लक्षात. अशा बऱ्याच गोष्टींची प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आपण आज काम करणार आहोत. ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे नेमकं काय, तर ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे कार्यालयात अशा अनौपचारिक शक्ती संबंधाचं जाळं, जिथं स्वतःचा फायदा, प्रभाव आणि पदोन्नती मिळवण्यासाठी लोक काम करतात. काय सांगितलं मी तुम्हाला त्याच्यामध्ये, की असं एक कार्यालयातलं अनौपचारिक ग्रुपिझम असतं, ग्रुप बनवलेले असतात की ज्या ग्रुपच्या माध्यमातून स्वतःचं या ठिकाणी नेटवर्क तयार केलं जातं, स्वतःचा फायदा, त्याच्यानंतर तुमचा प्रभाव आणि पदोन्नती मिळवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे 3 प्रकार असतात. एक असतं पॉझिटिव्ह पॉलिटिक्स, म्हणजे चांगले नेटवर्किंग करणं, चांगले एकमेकांशी रिलेशन मेंटेन करणं, टीमवर्क वाढवणं, वरिष्ठांशी देखील चांगला संबंध ठेवणं, हे सगळं या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉलिटिक्समध्ये येतं. काही असतात तटस्थ म्हणजे काय, न्यूट्रल, कोणत्याही गटात जायचं नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं, हे सुरक्षित असतं लक्षात घ्या. नकारात्मक किंवा या ठिकाणी निगेटिव्ह पॉलिटिक्स काय असतं, गॉसिप करायचं, पाठीमागं बोलायचं, त्याचं काम बिघडवण्यासाठी कुरघोड्या करायच्या, गटबाजी करायची, लक्षात, दुसऱ्याला खाली खेचण्यासारखं काम करायचं, हे विषारी पॉलिटिक्स आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतं. आता कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स देखील जर या ठिकाणी जास्त झालं तर ते अतिरेकी असणार आहे. हे का घडतं त्याची कारणं पहिल्यांदा बघा आपल्याला. एक असतं मर्यादित पगार असतो, म्हणजे प्रमोशन, पगारवाढ, चांगले प्रोजेक्ट, हे सगळ्या संधी मर्यादित असतात. आणि मग लोक जास्त असतील तर या ठिकाणी हे प्रोजेक्ट सातत्यानं काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे दिले जाण्याची शक्यता असते आणि मग दुसऱ्याकडे कामं कमी मिळतात. त्याच्यामुळे या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्सला सुरुवात होते. दुसरं की माझी जागा कुणी घेईल का, हा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला मग या ठिकाणी भीतीपोटी पॉलिटिक्स या ठिकाणी सुरू होतं लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रेकॉग्नायझेशन पाहिजे असतं, वरिष्ठांच्याकडूनची जी मान्यता पाहिजे असते, सगळ्यांच्या समोर आपल्याला या ठिकाणी चांगलं म्हटलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, ही जी भावना आपली असते, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्सला थोडीशी हवा मिळत असलेलं बघायला मिळतं. बऱ्याच वेळेला अनक्लिअर रूल असतात किंवा या ठिकाणी अस्पष्ट भूमिका असते, कोणी काय करायचं हे स्पष्ट नसतं. आणि मग तिथनं क्रेडिट कोणी घ्यायचं आणि त्याचं या ठिकाणी फेल्युअर आलं तर अपयश कोणी स्वीकारायचं, याच्यावरनं देखील ऑफिस पॉलिटिक्स मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ऑफिस पॉलिटिक्स होतं का, तर लिडरशिप जर वीक असेल, कमकुवत जर नेतृत्व असेल तर ऑफिस पॉलिटिक्स घडायला लागतं, कुरघोडी वाढायला लागतात, हे लक्षात घ्या. मग प्रोफेशनलिझम म्हणजे नेमकं काय, प्रोफेशनलिझम म्हणजे चांगले कपडे घालून तुम्ही ऑफिसमध्ये गेलात म्हणजे प्रोफेशनलिझम नाही. प्रोफेशनलिझम ही एक वृत्ती आहे, म्हणजे जिथे या ठिकाणी तुमची वागणूक चांगली आहे, विचारसरणी चांगली आहे, लक्षात, याचा विचार केला जातो. मग असे व्यावसायिक प्रोफेशनलिझमचे एक 7 मेन पिलर जे आहे ते पिलर बघतो. एक पहिला आहे तुमचं या ठिकाणी वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी याला म्हणतो आपण. त्याच्या वेळेत पोहोचणं, वेळेत काम पूर्ण करणं, दिलेला वेळ पाळणं
आणि स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचा कदर करणं ही पहिली महत्वाची बाब आहे प्रोफेशनलिझमची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे रिलायबिलिटी, विश्वासार्हता. म्हणजे जे बोलाल ते करा, वचन द्याल ते पाळा, जे बोलू शकाल, जे करू शकाल, जे पाळू शकाल असे शब्द द्या. दिलेला शब्द तुम्ही फॉलो करता, पाळता, असं तुमच्याविषयीची इमेज तयार व्हायला पाहिजे. ही तुमची जबाबदारी असते, लक्षात घ्या. त्यानंतर अकाउंटेबिलिटी, जबाबदारीची जाणीव, लक्षात घ्या. यश मिळालं तर त्याचं श्रेय टीमला द्यायचं आहे आणि अपयश आलं तर ॲज अ टीम लीडर ते तुम्ही स्वतःकडे स्वीकारायला पाहिजे. महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण या बाबतीत, कॅप्टनशिप बाबतीत फार चांगलं घेतलं जातं, लक्षात घ्या. की ज्या ज्या वेळेला जिंकलं त्यावेळेला त्याचं वाक्य असायचं की टीमनं चांगलं खेळले आणि आम्ही विजय मिळवून आणला. अपयश आलं की तो सांगायचा की माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असू शकतो, पुढच्या वेळेला आम्ही दुरुस्त करू त्याच्या बाबतीत. याच्यामुळं तुमचा टीम बरोबरचा असणारे या ठिकाणी बॉन्डिंग जे आहे ते फार चांगल्या पद्धतीनं घडायला मदत होते, लक्षात घ्या. कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य, स्पष्ट, नम्र, आदरपूर्वक बोलणं, ईमेल, मीटिंग आणि प्रेझेंटेशन ह्या सर्व ठिकाणी एक व्यावसायिक भाषेचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे अलीकडे काही काही या ठिकाणी राजीनामे देखील व्हायरल होत आहेत, लक्षात घ्या. 2च ओळीचा राजीनामा असतो, काहीतरी विचित्र लिहिलेलं असतं, ते व्हायरल व्हायला लागतं, लक्षात घ्या. आणि मग ते जेनजी अशा पद्धतीनं रिॲक्ट होते, करते असं बोललं जरी जात असलं तर तो या ठिकाणी प्रोफेशनलिझमचा भाग असू शकत नाही. पुढचा 5 नंबरचा महत्वाचा पिलर याच्यातला आहे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. राग, निराशा, ईर्ष्या या भावनांवर नियंत्रण ठेवणं. ऑफिसमध्ये कोणत्याही भावनांचा स्फोट होऊ द्यायचा नाही, लक्षात. त्या तुम्हाला कंट्रोल करता यायला पाहिजेत. आणि त्यानंतर 6वा महत्वाचा पिलर गोपनीयता, कॉन्फिडेन्शियलिटी जी आहे त्याच्या बाबतीत सहकार्याची, कंपनीची, मित्राची, तुमचे कलिग जे असतात त्यांची माहिती इतरत्र पाठवायची नाही, बोलायचं नाही. गॉसिपिंगमध्ये हे विषय घ्यायचे नाहीत. गॉसिपिंग हा व्यावसायिकतेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या प्रोफेशनलिझम मध्ये जर करता तुम्ही गॉसिपिंग करताय, इतरांच्या विषयी बोलताय, हे लक्षात आलं तर तुमचे शत्रू वाढायला लागतात, हे लक्षात घ्या. सातत्याने नवीन शिकण्याची वृत्ती हा एक महत्वाचा 7वा पिलर आपला आहे, लक्षात घ्या, प्रोफेशनलिझमचा. की कंटिन्युअसली लर्निंग करत जायचं, नवीन कौशल्य, नवीन तंत्रज्ञान, नवीन ट्रेंड जे आहेत त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार राहायचं आहे. आता ऑफिस पॉलिटिक्स हाताळायची एक 10 सूत्र कशा पद्धतीने हाताळायचं. एक, पहिल्यांदा तटस्थ राहा पण अनभिज्ञ नको. म्हणजे कशाच्यात सहभाग घेऊ नका, कोणत्या गटात जाऊ नका, पण प्रत्येक गटात काय चाललंय हे तुम्हाला कळायला पाहिजे. नाहीतर तुमचाच या ठिकाणी तिथं गेम करण्याची शक्यता असते, सगळेजण मिळून, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधारात राहायचं नाही आणि आगीत उडी देखील घ्यायची नाही. आपण या ठिकाणी तटस्थ राहायचं, पण या ठिकाणी या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याची माहिती आपल्याला असायला पाहिजे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे गॉसिपिंग पासून दूर राहणं, हे गरजेचं असतं. जर समजा तुम्ही एखाद्याच्या समोर दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असाल, लक्षात, किंवा तुमच्या समोर कोणीतरी दुसऱ्याबद्दल वाईट बोलतोय, याचा अर्थ तो तुमच्याबद्दल देखील दुसऱ्यासमोर वाईट बोलणार आहे, नेहमी लक्षात ठेवा. मग कोणी जर अशा पद्धतीचं बोलत असेल तर तिथून निघून जा किंवा विषय बदला, हे फार महत्वाचं असतं, हे लक्षात त्याच्या बाबतीत. कामाला बोलू देणं गरजेचं असतं. आपलं काम जे आहे ते काम म्हणजे काम इतकं दर्जेदार असावं की तुम्ही बोलण्याची गरजच नाही पडली पाहिजे. एक्सलन्स इज द बेस्ट रिव्हेंज, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 नंबरचं महत्वाचं सूत्र, वरिष्ठांची योग्य संवाद साधा. आता चमचेगिरी आणि योग्य संवाद याच्यामध्ये फरक आहे, लक्षात. त्याच्यामध्ये आपली प्रगती, आपल्या अडचणी, आपल्या सूचना नियमितपणे बॉसशी शेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे दिसणं आणि दिसू देणं हे दोन्हीही महत्वाचं असतं, हे लक्षात घ्या. पण आपण या ठिकाणी चमचेगिरीच्या कॅटेगरीमध्ये येणार नाही, याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे, लक्षात घ्या. सर्वांशी तुम्हाला आदराने वागता आलं पाहिजे. म्हणजे ऑफिसमधल्या शिपायापासून ते सीईओ पर्यंत प्रत्येकाशी आदरानं वागणं तुम्हाला जमायला पाहिजे. वागणं तुमच्यापेक्षा, पदापेक्षा तुमच्या मोठं असतं, लक्षात घ्या, ते असायला हवं. प्रत्येक वेळेला तुम्ही ईमेलचा योग्य वापर केला पाहिजे. महत्वाच्या गोष्टी मेलवर घ्या, रायटिंगमध्ये घ्या, तोंडी घेऊ नका. भविष्यामध्ये त्याचा एव्हिडन्स म्हणून उपयोग होतो. ईमेल राग आला म्हणून कधीच ईमेल लिहायचा नाही, लक्षात घ्या. कुठलेही मेसेजिंग ईमेल रागात लिहायचं नाही. 7 नंबरचं सूत्र आहे, नाही म्हणाल येईल ते सगळंच काम स्वीकारणं म्हणजे थोडंसं आपल्याला कमजोर समजलं जातं ऑफिस पॉलिटिक्समध्ये. त्यामुळे जे तुमच्या क्षमतेबाहेर आहे ते काम तुम्हाला स्पष्टपणे नाकारता यायला पाहिजे. जेनजीमध्ये आता ते जाणवतं आपल्याला की ते लगेच नाही, मला नाही करायचं, का मी नाही करू शकत आहे, असं लगेच या ठिकाणी म्हणतील, हे लक्षात अशा पद्धतीत. तर या ठिकाणी सतत हो म्हणणार देखील या ठिकाणी थोडंसं चुकीची इमेज आपली तयार करतं. त्यानंतर 8 नंबर आहे नेटवर्किंग करा.
ऑफिसमधल्या प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी तुमचा स्वतःचा वैयक्तिक संबंध असला पाहिजे, कनेक्ट असला पाहिजे चांगले, आणि हे हेल्दी रिलेशन असायला पाहिजेत, लक्षात घ्या. कारण हे नेटवर्किंग हीच तुमची या ठिकाणी खरी संपत्ती असते, हे लक्षात घ्या. 9 नंबर या ठिकाणी स्वतःच्या यशाची नोंद ठेवा. म्हणजे तुम्ही एखादे केलेले प्रकल्प, मिळालेली प्रशंसा, पूर्ण केलेले उद्दिष्ट याची लेखी नोंद ठेवा. अप्रायझलच्या वेळेला ते उपयोगाला येतं, हे लक्षात अशा पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी आपण संयम बाळगणं गरजेचं आहे. कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर प्रतिक्रिया तात्काळ देऊ नका. 24 आवर्सचा तो नियम पाळायचा आपण या ठिकाणी 24 तास थोडंसं शांत राहायचं, सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा की आता मी काय करायला पाहिजे. या 10 गोष्टी जर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टाळल्या किंवा चांगल्या पद्धतीने जर एक्झिक्यूट केल्या तर आपण चांगल्या पद्धतीने हे ऑफिस पॉलिटिक्स हाताळू शकतो. टाळायचं काय ऑफिस पॉलिटिक्समध्ये? अशा एक या ठिकाणी 7 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पहिला आहे, कोणत्याही एका गटात सहभागी व्हायचं नाही. कारण एका गटात सहभागी झाल्यानंतर 2 तुमचे मित्र होतील, पण विरोधी गटातले सगळे तुमचे शत्रू होतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते तुम्हाला या ठिकाणी समजायला पाहिजे. सहकार्याबद्दल बॉस जवळ तक्रार करायची नाही, कारण बॉसच्या नजरेत मग तुम्ही त्रासदायक ठरता. कामातल्या चुका निदर्शनास आणून देणं ही गोष्ट वेगळी आणि सातत्याने तक्रार करणं ही गोष्ट वेगळी आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत. सोशल मीडियावर ऑफिसबद्दल कुठलीही निगेटिव्ह पोस्ट टाकू नका शक्यतो. सहकार्याबद्दल इंस्टाग्रामवर, फेसबुक, इंस्टाग्राम या ठिकाणी बॉस, कंपनी, सहकार्याबद्दल कधीच लिहू नका, लक्षात घ्या. वैयक्तिक आयुष्य ऑफिसमध्ये आणायचं नाही. कितीही जवळचा चांगला बोलतोय कलिक जरी असला तर तुमच्या घरात काय प्रॉब्लेम चालू आहे, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे, तुम्ही का डिस्टर्ब आहात, हे ऑफिसमध्ये आणायचं नाही. ऑफिसमध्ये त्याच्या चर्चेचा विषय बनवायचा नाही. हे स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे, लक्षात घ्या. पुढचा आहे की दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट चोरायचं नाही. त्याच्या कामाचं त्याला देऊया क्रेडिट, लक्षात घ्या. लक्षात, किंवा आपल्या कामाचं अपयश दुसऱ्यावर फोडायचं नाही. हे देखील तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कामाचं क्रेडिट घ्यायचं नाही. आपल्या चुका ऍक्सेप्ट करू, आपण चुका दुरुस्त करून पुढे जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला या ठिकाणी ऑफिसच्या पार्ट्या असतात आणि ह्या ऑफिस पार्टीमध्ये अल्कोहोलची लिमिट ज्या वेळेला ओलांडली जाते त्यावेळेला थोडं जास्त बोललं जातं. जास्त बोलणं, जास्त पिणं हे करिअरला फार मोठा डॅमेज करू शकतं, हे लक्षात घ्या. मुळातच आपण असं म्हणतोय की नॉन अल्कोहोलिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, राहिलंच पाहिजे असं मला वाटतं. पण समजा जर त्याच्यामध्ये काहीतरी या ठिकाणी पुढे जाऊन या ठिकाणी तुम्हाला तशा सवयी लागल्याच त्याच्यामध्येतनं, तरी देखील तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे, हा अतिरेक तुमचं करिअर संपवू शकतो, याचं भान असायला पाहिजे, लक्षात घ्या. रागाच्या भरात राजीनामा द्यायचा नाही. भावनिक लक्ष नाही, मी येत नाही, चला त्याच्यावर अजिबात नाही. तुम्हाला एक्झिट प्लॅन तुमचा असला पाहिजे. मला या ठिकाणी कुठं जायचं आहे, स्विच कुठं करता येईल, कारण तो गॅप पडेल, तो गॅप पुन्हा कव्हर करायला अडचण येतील. त्याच्यापेक्षा आपण भावनिक निर्णय न घेता तो व्यावसायिक किंवा वास्तविक प्रॅक्टिकली सर्व निर्णयांचा विचार करून घेतलेला असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता यातली काही उदाहरण जर आपण बघितली की सक्सेसफुल प्रोफेशनलिझम असणारी काही माणसं की ज्याच्यामध्ये रतन टाटा, नारायण मूर्ती, इंदिरा नूई, सुधा मूर्ती यासारख्या यशांमध्ये काही यशस्वी नेतृत्व जे आहेत त्यांच्यामधल्या क्वालिटीज जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर नम्रता. कितीही मोठं पद असेल तर या ठिकाणी त्यांचं पाय काय असतात, जमिनीवर असतात. म्हणजे अगदी रिसेंटली या आठवड्यातली घटना जर बघायची झाली त्याच्यामध्ये तर विद्याप्रतिष्ठान बारामतीच्या गदिमा सभागृहामध्ये सुधा मूर्ती आल्या होत्या विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी. आणि पूर्वा वानखेडे आपले करिअर संसदेचे स्टेट कोऑर्डिनेटर मुलींच्या मधनं आहे, ती त्यांच्याबरोबर या ठिकाणी स्टेजवर होती. तिनं त्यांना प्रश्न विचारले, त्याचे फोटो मिळाले आणि मग तिने त्यांना एक मेल केला की मी तुम्हाला आज भेटले, मला बरं वाटलं त्याच्याबद्दल, तुम्ही माझ्या मोटिवेशन आहात, तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन मला शिकायला मिळते आणि तुमची वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद. आता ठीक आहे, असे बरेच मेल येत असतील, सोडून दिलं पाहिजे. पण तो मेल त्यांना पोहोचल्यानंतर त्यांनी रिप्लाय केला की या ठिकाणी मलाही बरं वाटलं तुझ्याबरोबर बोलून, तुझा प्रश्न या ठिकाणी ऐकला, तुझ्या करिअरसाठी शुभेच्छा. आता कदाचित असं असू शकतं की त्यांच्या PR टीमने ते केलं असेल, कदाचित असाल की त्यांनी स्वतः केलं असेल, पण त्यांनी त्याची दखल घेण्याची व्यवस्था निर्माण केली, हे लक्षात घ्या. की कोणी जर मला या ठिकाणी मेलद्वारे, मेसेजद्वारे, फोनद्वारे कॉन्टॅक्ट करते तर मग त्याला रिप्लाय करायला पाहिजे, ही भूमिका. त्यानंतर इंटिग्रिटी, सचोटी. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये तुमची जी काही तत्व आहेत, प्रिन्सिपल आहेत, व्हॅल्यू आहेत त्याची तडजोड करायची नाही, हे लक्षात का. क्वालिटीच्या बाबतीमध्ये काही ब्रँड अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाहीत. इन्फोसिस सारखी कंपनी एम्प्लॉईजच्या ज्या दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत तिथे कॉम्प्रोमाइज करत नाही. अशी काही ब्रँड व्हॅल्यूज तुम्ही तुमच्या क्रिएट करायला
पाहिजेत प्रोफेशनलिझममध्ये. त्यानंतर आहे निर्णय क्षमता. डिसिजन मेकिंग फार महत्वाचं असतं. तुमचा योग्य वेळी योग्य निर्णय घेणं किंवा घेतलेला निर्णय योग्य करण्यासाठी भरपूर धडपडणं हे महत्वाचं असतं लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर असं महत्वाचं की नेटवर्किंग, लोक जोडण्याचं कौशल्य. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट राहायला जमायला पाहिजे. हे प्रोफेशनली या ठिकाणी जे लोक यशस्वी आहेत त्यांचं महत्वाचं स्किल असतं लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं असतं दूरदृष्टी. तुमच्याकडे व्हिजन असायला पाहिजे की आजपासून 5 वर्षांतर, 10 वर्षांतर, 15 वर्षांतर, 25 वर्षानंतर काय करायला पाहिजे, काय चालेल, ही दृष्टी घेऊन तुम्ही जायला पाहिजे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं हे दीर्घकालीन वर्तन हे फार महत्वाचं असतं तात्कालीन फायद्यापेक्षा लक्षात घ्या. रतन टाटा काय म्हणतात की शक्ती आणि संपत्ती या माझ्या दोन कमकुवत बाजू, मुख्य कमकुवत बाजू नाहीत, तर लोक कसे वागतात याने मला जास्त फरक पडतो. म्हणजे माझ्याशी लोक किंवा लोक कसे वागतात त्याच्यावर फरक पडत असतो. हे लक्षात त्याच्यावरती. म्हणजे ही काही लोक ज्या वेळेला आपण बोलतो बघतो त्यावेळेला, आता ही उदाहरण का सांगितली, म्हणजे तुम्ही जर स्वतःचे स्टार्टअप ओनर बनणार आहात, तुम्ही ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून येणार आहात, तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होतं कशामुळं, ते टाळायचं कसं आहे. आलं लक्षात. आणि ते टाळत असताना लिडरशिप कमकुवत असणं हे ऑफिस पॉलिटिक्सचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे लक्षात घ्या. सर्वांना सोबत घेऊन जाणारा लीडर असेल तर त्या ऑफिसमधलं वातावरण हेल्दी राहतं. बऱ्याचशाच ठिकाणी आपण असं बघतो, म्हणजे आता तुमच्या करिअर संसद झालेले आहेत, संसदेमध्ये असेल मुख्यमंत्र्यांनी त्याच्या 2 मुलांचा वेगळा ग्रुप केला, मग कायदे नियोजनने त्याचा वेगळा 2 ग्रुप केला त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये ग्रुपिझम होऊन चालू झालं. लक्षात. किंवा काही लोकांना अशी सवय असते की ऑफिसमध्ये आपण या ठिकाणी आपण स्वतःहूनच या ग्रुपमध्ये एक भांडण लावायचं, त्या ग्रुपमध्ये एक भांडण लावायचं, त्यांच्यात भांडण लावायचं आणि ते सगळे सेपरेट ठेवायचे आणि सगळ्यांच्याकडे आपलं काम करून घ्यायचं. ही सगळ्यात वर्स्ट वाईट पद्धत आहे लक्षात घ्या मॅनेजमेंटची. कारण हे ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला ते सगळेच तुमच्या विरोधामध्ये कुठे ना कुठेतरी एकत्र आलेले असतात. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे ऍज अ स्टार्टअप लीडर, स्टार्टअप फाउंडर किंवा तुम्ही तुमच्या या ठिकाणी आस्थापनाचे मग IAS बनणार आहात, IAS IPS बनायला तुम्ही जाता, ह्या सगळ्या गोष्टीचं डिटेल ट्रेनिंग तुमचं होणार आहे लक्षात घ्या. पण स्टार्टअप ओनर म्हणून तुम्ही ज्यावेळेला बाहेर पडाल त्यावेळेला कदाचित या ट्रेनिंगच्या अगोदरच तुम्ही बाहेर पडू शकता. अशा पद्धतीचं प्रशिक्षण न घेताच तर तुम्ही बाहेर पडाल तर तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती असली पाहिजे, या गोष्टी कशा घडतात, काय घडतात. म्हणून आपण या ठिकाणी या गोष्टी किंवा या पद्धतीचे सर्व सेशन ठेवलेले आहेत. हे लक्षात घ्या. ऑफिस पॉलिटिक्समुळे बऱ्याच लोकांचे, कारण काय होतं की तुम्ही तिथं जितका वेळ आहात, तर कोणी 2 वर्ष असतं, कोणी 5 वर्ष असतं, कोणी 30 वर्ष असतं लक्षात घ्या. आणि मग या सगळ्या गोष्टींच्या वेळेला तुमच्या सहकार्यांचे संबंध हे फार महत्वाचे असतात. कारण तुम्ही घरी कमी वेळ असता लक्षात घ्या. घरी कमी वेळ असतात, जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर असता, ऑफिसमध्ये असता. आणि तिथलं वातावरण जर हळूहळू गढूळ व्हायला लागलं, त्या लोकांच्या बरोबर जर तुमचं जुळत नाही असं लक्षात आलं, काही क्रायसिस निर्माण झाले त्याच्या पद्धतीतनं, तर मग या ठिकाणी तुम्हाला कामाचा आनंद घेता येत नाही. आता तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला लागलात आणि तिथं या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये जर सारखे या ठिकाणी क्रायसिस व्हायला लागले त्याच्या बाबतीतनं, तर बदली हा पर्याय असतो का? असू शकत नाही लक्षात घ्या. कारण इथं मग तुम्ही जायच्या अगोदर तुमच्याविषयी तिथं मेसेज पोहोचतो की ह्या व्यक्तीचं असं याच्यावर जरा जपून राहायचं, किंवा ही व्यक्ती ऑफिसमध्ये चांगलं वागतच नाही, ही व्यक्ती विनाकारण सगळ्यांना त्रास देते लक्षात घ्या. तर या बाबी समजून घेतल्या पाहिजेत आपल्याला. म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या घरचे काही विषय ज्या वेळेला 1 2 3 4 लोकांना सांगता किंवा एकाला सांगता, तुला म्हणून सांगतो कोणाला सांगू नको, आणि त्यानं दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं, मग तुम्ही चेष्टेचा विषय बनता, चर्चेचा विषय बनता लक्षात. हे आपल्याला टाळायचं आहे, कारण त्या तुमच्या गोष्टी वेगळ्या राहिल्या पाहिजेत. आपण सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल पहिल्यांदा शिकतो करिअर संसदेमध्ये आल्यानंतर काय, की कुणाच्याही अब्सेन्समध्ये बोलायचंच नाही. आणि जर बोलायचं असेल तर त्याच्या क्वालिटीज विषयी बोलायचं आहे. त्याच्या असणाऱ्या अवगुणांच्या विषयी बोलण्याची त्याच्या पाठीमागे तुम्हाला गरज नाही. हे सोपं प्रिन्सिपल आहे. हे जर आपण फॉलो केलं तर 100% आपल्यातलं ग्रुपिझम टाळता येईल किंवा आपल्या इमेज तर जपता येईल. म्हणजे जे आपल्याविषयी म्हटलं जाईल, अरे हा तुझ्याविषयी तू नसताना बोलत होता, म्हणजे माझ्याविषयी मी नसताना बोलणार आहे, ही अविश्वासार्हता तुमच्याबद्दल निर्माण करू देऊ नका. दुसरं महत्वाचं आहे की एखादी व्यक्ती विश्वासानं ज्यावेळी तुम्हाला सांगते की हा प्रॉब्लेम आहे थोडा समाजाच्या पद्धतीनं, तर त्यावेळेला त्याला थोडस समजून घ्या. ते लगेचच सगळ्यांच्या मध्ये मांडायचं नाहीये, हे लक्षात त्याच्या बाबतीत. तुम्हाला विश्वासानं सांगितलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी ते विश्वासार्हता जपायला पाहिजे. तुमची इमेज बिल्ड करणं ऑफिस पॉलिटिक्समध्ये त्रास जर व्हायचं, तुमची इमेज म्हणजे तुम्ही उशिरा आलाच नाहीत
तर तुम्हाला बाकीच्यांच्यामध्ये गणलंच जाणार नाही की बाबा तो उशिरा येतोय, मग त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी बॉस बरोबर रिलेशन मेंटेन करावे लागतात, त्याला मग बॉस काही बोलतच नाही. कशासाठी पाहिजे? आपण आपल्या गोष्टी जर वेळेवर केल्या, आपण काम वेळेवर संपवलं, आपली इफिशियन्सी जर मेंटेन केली, तर सगळ्यात महत्वाचं तो करतो. म्हणजे आपल्याकडे एक सवय असते, लक्षात घ्या, अरे कोणीच करत नाही तर आपण पण कशाला करा, राहू दे सगळं त्याच्या पद्धतीनं. हे अजिबात करू नका. काही महाविद्यालय अशा पद्धतीचे आपण बघतो की राज्यभर असणार त्याच्या पद्धतीनं, की आस्थापनेनं पगार दिलेला नाहीये. 4 महिन्याचा पगार पेंडिंग आहे, 5 महिन्याचा पगार पेंडिंग आहे. मग या ठिकाणी तासच घ्यायचे नाहीत किंवा व्यवस्थित शिकवायचंच नाही, काही इतर कामं असतात ती करायचीच नाहीत सगळी त्याच्या बाबतीतनं. आस्थापनेकडं आता नाही नंतर आपण पेमेंट घेणार आहोत, पण ज्या विद्यार्थ्यांचा होणारा जो लॉस आहे तो लॉस परत भरून येणार नाही. तशाच पद्धतीनं तुम्ही जर त्या आस्थापनेमध्ये काम करताय, तिथं आहात, तर तुम्हाला त्याची या ठिकाणी जबाबदारी पूर्ण करावी लागेल, लक्षात घ्या. नसेल तर ती सोडून आपण बाहेर जायला पाहिजे. म्हणजे आपण जो प्रयत्न करतो की आपल्याला तिथली परिस्थिती आवडत नाही तरी देखील तिथं थांबतो आणि मनाप्रमाणे काम करत नाही. आता त्यात आस्थापनेचा लॉस, स्टुडंटचा लॉस हा भाग बाजूला आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यातले 3 महिने, 4 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष तिथं वाया घालवताय, जिथं तुम्हाला त्या वर्क एन्व्हायरमेंटचा एन्जॉय करता येत नाहीये. अशा ठिकाणी तुम्ही खर्च करताय, लक्षात घ्या. तर हे आपल्याला टाळता यायला पाहिजे. हे सगळं त्यावेळेला शक्य आहे मित्रांनो, लक्षात घ्या, की ज्या वेळेला तुमचा स्वतःवर प्रचंड मोठा विश्वास असेल. आणि हा विश्वास कधी निर्माण होईल? हा सातत्याने निर्माण होईल. ह्या चांगल्या सवयीमुळे निर्माण होईल, ज्या सवयी या सकाळच्या सेशन पासून आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. 6:55 सेशन चालू होईल, 7:20 सेशन संपलेलं असेल. बरोबर आहे? तुम्ही या ठिकाणी आता जॉईन व्हायला लागलेला आहात. तुम्हाला ती सवय लागेल, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दररोजच्या 40 मिनिटाच्या वॉकिंगची सवय लागेल, दररोज थोड्याशा वाचनाची सवय लागेल, दररोजचे टास्क दररोज कंप्लीट करण्याची सवय लागेल. हे सगळं स्किल तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये उपयोगाला येणार आहे. म्हणजे वेळ पाळण्याचं, दररोजचे टास्क कंप्लीट करण्याचं, त्याचा फॉलोअप ठेवायचं, नवीन गोष्टी शिकण्याची, हे सवय झाली पाहिजे, लक्षात घ्या. याला कुठेही 2 क्रेडिट नाही आहे, हे कुठेही सर्टिफिकेट तुमच्या कामाला येणार नाही, हे लक्षात घ्या. हे लाईफ स्किल आहे आणि हे लाईफ स्किल आपल्याला या ठिकाणी दररोज जगताना उपयोगाला येणार आहे आणि ते अपडेट व्हावं लागेल. म्हणजे मी आज शिकवलं, आज व्हिडिओ रेकॉर्ड झाला म्हणून पुढे 5 वर्ष तसंच चालेल असं होणार नाही. दररोज काहीतरी बदलतंय. तुम्ही भरपूर पुस्तकं वाचली पाहिजे, ते सत्य आहे, लक्षात. पण तुम्ही वाचत नाही, हे वास्तव आहे. मग असं असताना तुम्ही ज्या गोष्टी या ठिकाणी दररोज सहज संकलित करत जाल, एक गोष्ट दररोज शिका, काहीतरी एक गोष्ट. म्हणजे आज ऑफिस पॉलिटिक्समध्ये ही गोष्ट टाळायची, एवढं शिकलात तरी भरपूर आहे. किंवा आज ज्या मी गोष्टी सांगितल्या 10 गोष्टीच्या बदली एक गोष्ट, की एखादी व्यक्ती, एखादा मित्र, एखादे शिक्षक आपले गैरहजर आहेत, आपल्या समोर नाहीत, त्यांच्याविषयी त्यांच्या माघारी कुणी कितीही उस्कवलं तरी बोलायचं नाही. मित्रांच्या मधली तुम्हाला एक खोड माहित असेल, काय त्याच्यामध्ये, की त्याच्याविषयी आपण छोटंसं एक वाक्य निगेटिव्ह, अरे काय तो अजिबातच लक्ष देत नाही, त्याचं काय चाललंय कळतच नाही, त्याचं काय चाललंय कळत नाही, असं एक वाक्य त्याचं पूर्ण व्हायच्या अगोदर मग तुम्ही लगेच चालू करता, अरे तो असाच आहे, तो तसंच करतो, तो लक्ष देत, हे करत ते करत नाही, तुम्ही बोलता आणि मग तो लगेच काय करतो, तुमच्याकडे ऐकून त्याला, बघ तो तुझ्याबद्दल असं बोलत होता. ही पद्धत तुम्हाला माहित आहे, हे तुमच्याकडे आजूबाजूला घडत असतं, लक्षात घ्या. ते तुम्हाला आज कदाचित भारी वाटत असेल, बघ त्याच्याविषयी मी असं त्याच्यामध्ये असं केलं, त्यांच्यामध्ये भांडणं लावली केली सगळी त्याच्यामध्ये. पण हा जो काय घातक प्रकार आहे, तो पुढे जाऊन तुमच्यासाठी इतका निगेटिव्ह बनू शकतो, लक्षात घ्या, की तुमची इमेज डॅमेज होऊ शकते. त्यामुळे ते टाळायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याला क्रेडिट दुसऱ्याच्या कामाचं नको आहे आणि आपल्या कामाचं आपल्याला सोडायचं नाही, हेही महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मी जसं सुरुवातीला आपण बोललो तसं, की आपल्याला कोणत्याही गटामध्ये सहभागी जरी व्हायचं नसलं तरी कोणत्या गटामध्ये काय चाललेलं आहे याची मला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. ते एक गाणं आहे बघा हिंदी चित्रपटामध्ये, जसं काय प्रत्येक ऑफिसमध्ये जे म्हटलं जातं काय, की आते जाते हुए सबकी खबर रखता हो, एक आहे बघा सगळं त्याच्यामध्ये. तर ते आते जाते म्हणजे येता जाता तुमच्याकडे जे कानावर पडतं, काय आजूबाजूला चाललेलं आहे हे माहीत पण असायला पाहिजे आपल्याला आणि आपण त्याच्यामध्ये तटस्थ असलं पाहिजे. आपला लॉस होणार नाही याची काळजी घ्यायची आणि दुसऱ्याचा लॉस आपल्यामुळे होणार नाही यासाठी देखील आपण चांगल्या पद्धतीने राहायचं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपली स्पर्धा आपल्याबरोबर पाहिजे. आपण आज आहोत त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे उद्या जायला पाहिजे, या उद्देशानं सुरू केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आजचा टास्क आपल्यासाठी काय आहे, तर आज तुम्हाला असे 10 प्रसंग बघायचे आहेत, की ज्या प्रसंगामध्ये तुम्ही ग्रुपिझमचे बळी पडलात किंवा ग्रुपिझम करून एखाद्याला एकटं पाडणं, एखाद्याचं काम खराब करणं,
एखाद्याला त्याचं क्रेडिट न मिळू देणं, अशा ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही कळत नकळतपणे इन्व्हॉल्व्ह झाला होता का, ती शोधून काढा. कोणाला सांगायची गरज नाही, शोधून काढा, लिहून काढा. त्याच्यानंतर काय काय निगेटिव्ह घडलं आपल्या बाबतीमध्ये ते लिहून काढा. तेवढं बघितली की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ती चूक झाली होती, आता दुरुस्त करावी लागणार आहे लक्षात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. आज 15 जुलै आंतरराष्ट्रीय कौशल्य दिन आणि आपल्या करिअर संसदेचा शपथविधी सोहळा अत्यंत उत्साहामध्ये प्रचंड चांगल्या पद्धतीनं तयारी सर्व महाविद्यालयामध्ये झालेली आहे. बरोबर 10 वाजता आपण सगळे झूमवर एकत्र येणार आहोत हे लक्षात त्याच्या मतीतनं. त्या शपथविधी सोहळ्यासाठी मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा. आणि 10 ते 11:33 या वेळेमध्ये हा आपला उपक्रम संपणार आहे. संध्याकाळी 6 वाजता करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण चालू होतं, जे 10 दिवस असणार आहे लक्षात घ्या. तर उपस्थित सगळ्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन हे सेशन इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.